गुड मॉर्निंग गाईज. तर आज ज्याची आपण इतकी दिवस वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे, म्हणजे गणेश चतुर्थी. आणि आज मी माझ्या गावी जाणार आहे, कारण आमचा गणपती इथे नसतो, गावी असतो. तर आजचा दिवस कसा राहणार आहे मी तुम्हाला दाखवते. आणि आता इथे आपण जातो आहे फुलं काढायला देवाची. हे बघा, आमच्या झाडाला फुलं आहेत. आमच्याकडे तशी खूप फुलं आहेत, पण ती कधीच आम्हाला मिळत नाहीत. आजचा हा दिवस एकदम भारी राहणार आहे, कारण गणू बाप्पा आपल्याला भेटणार आहे. तर आता आपण चाललो आहे आपल्या गावी, तर तुम्हाला दाखवूया. कट्टा बाजारपेठ आहे. गणराज घेऊन चाललेत घरी आपल्या. तर आता आम्ही नाश्त्याला थांबलो आहे, तर आपण बघूया काय आपण खायचं आहे ते नाश्ता. हे इथे नाश्ता आलेला आहे बघा. ते बाबा नाश्ता करतायत आणि ते मम्मी अजून वेट करते तिच्या नाश्त्याचे. तो तिचा आलेला नाहीये. घरी घेऊन चालले सगळं, लहानापासून मोठ्यांपर्यंत मुलं बघा कशी चालली आहेत ती. गणपती ही आमच्या गावातली गणपतीची शाळा. बरेचसे गणपती आमच्या गावात इकडूनच घेऊन जातात. इथे हे एवढं मोठं शेत आहे. आमच्या गावात जास्त करून भाताची शेती केली जाते. आणि हे बघू शकता तुम्ही, ह्याच्या पाठी, ह्या शेताच्या पाठीनं असं पुढे जाऊन कर्ली नदी येते. तिथेच आमचा गणपती विसर्जन वगैरे होतो. आता पोचलेलो आहोत आमच्या गावी. आणि आमचं घर एकदम असं जंगलाच्या एकदम डोंगरावर आहे. इथून एकदम असं म्हणजे ट्रॅक करावा लागणार. दाखवते तुम्हाला. इथून चालत चालत जरी पुढे गेलो तरी असं फुल इथून असं रोड आहे. हे असे खाली गाडी पार्क करावे लागतात आणि पुढून हे असं फुल डोंगरावर आपल्याला चालत जावं लागतं फुल. आणि असं हे असं गाडी खाली लावावी लागते. दिसू शकतं वरून. तुम्हाला परत एकदा मी दाखवेन गाडी किती खाली आणि आपण किती वर आहोत ते. हे बघा, हे फुल असा ट्रॅक आहे. इकडे पूर्ण असं चालत जावं लागतं एवढ्यावर. आता हे बघा, इकडून खाली तुम्ही बघू शकता. इथून आपण आलेलो होतो. मम्मी तू दमली आहे खूप. मला दमायला इथे आम्ही आलो का आम्हाला दमायलाच होतं, कारण आम्ही एकदा वर आलो का आम्ही खाली कोण उतरत नाही, कारण सगळं सामान घेऊन लवकर वर यावं लागतं. हे असं सावकाश आपल्याला डोंगरातून खाली जावं लागतं, गणपती डोक्यावर घेऊन. हे तुम्ही बघू शकता, आपलं घर असं एकदम टोकावर असल्यामुळे गणपती असं एकदम बाप्पा सावकाश न्यावा लागतो.
आपल्या बाप्पाचे फेवरेट मोदक आणि आपल्या सगळ्यांचे फेवरेट मोदक करायला चालू केलेले आहेत. इकडे अर्धे मोदक करून झाले आहेत, अर्धे मोदक चालू आहेत. माझी मम्मी इथे सारण भरते आहे आणि बाकीच्या माझ्या सगळ्या काकी त्यांना मदत करत आहेत. कोण वळून पीठ मळून देत आहे, कोण लाटून देत आहे. तुम्ही बघा मम्मी माझी कशी मस्त करते, मस्त वाटतं. आता फक्त आहे की कधी हे होत आहेत आणि हे आम्हाला कधी खायला मिळत आहेत.